नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 8वी विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे तर विभाग क्रमांक 1, जो की आहे आपला गद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उत्तरांच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आकृती पूर्ण करा. देशप्रेमामुळे फासावर गेलेले क्रांतिकाऱ्यांची नावे लिहायची आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे भगतसिंग, दुसरं आहे राजगुरू, तिसरं आहे कुर्बान हुसेन आणि चौथा आहे सुखदेव. तर अशा प्रकारे आपल्याला यांची नावं ही लिहायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण अगदी योग्य व काळजीपूर्वक यामध्ये वाचायचा आहे. ठीक आहे. यानंतर यामध्ये 2 आहे उत्तरे लिहा. तर लोकांनी केलेला गगनभेदी घोषणा, तर उत्तर यामध्ये भारत माता की जय ही गगनभेदी घोषणा लोकांनी काय होती केलेली होती. यानंतर 2 भारत माता म्हणजे उत्तर, तर भारतातील सर्व लोक म्हणजेच भारत माता होय. यानंतर यामध्ये 3 विचारलेलं आहे तर स्वमत, तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग आपल्याला यामध्ये लिहायचा आहे एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये पुढील आहे आकृती पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी, एकूण 2 गुण. तर उत्तर सर्वात पहिले पासपोर्ट मिळवला, 2 विजा काढला, 3 नवीन कपडे शिवून घेतले आणि 4 नवीन घड्याळ वापरायला काढले. तर अशा प्रकारे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने ही तयारी केलेली होती. यानंतर आपल्याला इथे जो उत्तर दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य काळजीपूर्वक इथे पाहायचा आहे. म्हातारा त्या म्हाताऱ्याला म्हणला, इथपासून ते तुम्हाला चालेल का इथपर्यंत संपूर्ण उतारा आपण वाचायचा आहे. त्यानंतर 2 आहे वाक्य पूर्ण करा. यामध्ये खास तुझ्यासाठी घेतला आहे किमान 15 लाख रुपये. तर याचं उत्तर पाहायचं आहे. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं आणि 2 किमान 15 लाख रुपये किरकोळ खर्चासाठी लागतील. अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर पुढील आहे स्वमत. ठीक आहे. यानंतर विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिलं, पुढील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाआधारे योग्य क्रम लावायचा आहे. उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाशाला क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला. त्यामध्ये याचं उत्तर अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. सर्वात पहिले यामध्ये व्हायचं आहे विज्ञानाचा प्रकाशाला क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला आणि उत्कर्ष अन प्रगतीचा मार्ग दिसला. अशा प्रकारे हे उत्तर आपण यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील आपल्याला कविता देण्यात आलेली आहे. ही कविता आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायची आहे. विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी, तर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, 2 उत्कर्षाचा मार्ग दिसला, 3 नवचेतना स्फुरली आणि 4 दिव्य क्रांती घडली. यानंतर पुढील आहे 3 स्वमत यामध्ये लिहायचं आहे. वैज्ञानिक प्रगती हे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. विज्ञान आणि मानवी जीवनाला आरामदायी बनवणारे आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि पद्धतशीर तपास आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये क्रांती झाली. विज्ञानामुळे नवीन औषधे शोधली. हवामान बदलांवर समस्यांवर उपाय मिळत आहेत. यानंतर विभाग क्रमांक 3 तो म्हणजेच भाषा अभ्यास. यामध्ये सूचनेनुसार कृती करायची आहे. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. आशा, निराशा, अंधार, उजेड. नावापुढे चिन्ह वापरायचे आहे. तर इथे आपल्याला पूर्णविराम चिन्हही दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी हिंदी प्रथम घटक चाचणी पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपण अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे विभाग क्रमांक 1 गद्य विभाग. एकूण 8 गुणांसाठी आपल्याला पहिला प्रश्न हा विचारण्यात येईल. त्यामध्ये आपल्याला इथे प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित परिचय पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. सर्वात पहिले आपल्याला इथे जो उतारा दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य व काळजीपूर्वक हा वाचायचा आहे. यानंतर यावर विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे आपण यामध्ये पाहूयात. त्यामध्ये सर्वात पहिलं कृती पूर्ण कीजिए. गद्यांश में प्रयुक्त भूतपूर्व प्रधानमंत्रियों के नाम लिखिए. 1 नेहरू जी, 2 शास्त्री जी, 3 इंदिरा जी तथा 4 मोरारजी भाई. इसके पश्चात पूछे गए प्रश्न
गृहस्थ जीवन में इनसे प्रेम हुआ। तो उत्तर पहला है सात्विकता तथा दूसरा है नैतिकता। 2 कारण लिखे डॉक्टर साहब का राजनीति से दूर रहने का कारण, क्योंकि आज भी राजनीति में स्थिरता का अभाव है। वे साहित्य चिंतन में विश्वास रखते थे। 3 निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए। 1 जीवन तथा दूसरा मरण। तो जीवन मरण बचपन बुढ़ापा। 2 परिच्छेद में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर अलग लिखिए। राजनीतिक राजनीति अधिक एक आणि साहित्यकार तर साहित्य अधिकार। देश के समुचित विकास के लिए राजनीतिक स्थिरता का अत्यंत आवश्यक है। इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखें, कुल 2 अंक के लिए। इसके पश्चात विभाग क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित पद्यांश पढ़कर दिए गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए, कुल 6 अंक। है मातृभूमि तेरे चरणों में शीश नवाऊं, मैं भक्ति भेंट अपनी तेरी शीश में लाऊं। माथे पे तू चंदन हो, छाती पे तू हो माला, जीवा पे तू गीत हो मेरे, तेरा ही नाम गाऊं। जिससे सुपुत उपजे श्री राम कृष्ण जैसे, उस धूल को मैं तेरी निज शीश पे चढ़ाऊं। इसके पश्चात एक कृति पूर्ण कीजिए। पद्यांश में उल्लेखित 2 महान पौराणिक चरित्र हिंदू धर्म के भगवानों का नाम लिखिए। तो पहला है श्री राम, दूसरा है श्री कृष्ण। इसके पश्चात 2 एक शब्द में उत्तर लिखे। मातृभूमि के सुपुत्र, तो उत्तर श्री राम कृष्ण। कवि की जीवा पर इनके गीत हो, तो उत्तर मातृभूमि के। निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए। चरणों चरण, सुपुत सुपुतों। 2 निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए। माला स्त्रीलिंगी, चंदन पुल्लिंगी। इसके पश्चात 3 व्याकरण। निम्नलिखित सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए, कुल 6 अंक। अल्पज्ञ पिता बड़ा दयनीय जीव होता है, तो उत्तर गुणवाचक विशेषण। निम्न विराम चिन्हों के नाम लिखकर उनका वाक्य में प्रयोग कीजिए। अर्ध विराम चिन्ह। वाक्य शालू बच्ची थी पर मुझे उससे चिढ़ हो गई। तथा दूसरा प्रश्नसूचक चिन्ह, बच्चे किस ओर बढ़ रहे हैं। दोस्तों, अगर वीडियो अच्छा लगा तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब कर दीजिए ऐसे नए नए वीडियो के लिए। धन्यवाद।